स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये घेण्याचं नियोजित असल्याची माहिती मिळते। पहिल्या टप्प्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याची चाचपणी सुरू आहे। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदांच्या तर सर्वात शेवटी डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। ईव्हीएमच्या मर्यादित संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगाने एकाच वेळी निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवल्याची चर्चा आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत। यासह भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे या महापालिकांवर सुद्धा सध्या प्रशासकीय राजवट आहे। पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव या महापालिकांच्या निवडणुकाही प्रलंबित आहेत। अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगरमध्ये सुद्धा निवडणुका व्हायच्या आहेत। तर नांदेड, लातूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुका सुद्धा अजून व्हायच्या आहेत। यासह जिल्हा परिषदांच्या कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत ते आपण पाहतो। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि जालना। परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत। अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही अजून प्रलंबित आहेत। या सर्व ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट आहे। निवडणुकांचं संभाव्य वेळापत्रक कसं असेल ते आपण पाहतोय। पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती या सर्व निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता। यासह जिल्हा परिषदांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये लागू शकतात आणि सर्वात शेवटी महापालिकेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यामध्ये होऊ शकतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।